मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे परफेक्ट साडीला पिको फॉल करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आता इथे आपण सर्वात आधी साडी एका लाईनीमध्ये कशी कट करावी लागते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। हे पहा, बघू शकता ह्या साडीला पूर्ण लेस आहे, हे पहा अशा पद्धतीची। आता ह्या बाजूला काही लेस नाहीये। आता सर्वात आधी हा ब्लाउज पीस बाजूला करून घ्यायचा। हे पहा बाजूला करून घेतला। आता इथे लेस जोडलेली आहे। आता ती लेस सर्वात आधी इथे मी कट करून घेते। हे पहा लेस कट करून झाली व्यवस्थित। आता सर्वात आधी आपल्याला ही साडी सरळ एका लाईनीमध्ये कट करून घ्यायची आहे। हे पहा थोडंसं एका लाईनीमध्ये इथे कट करून घ्या, थोडंसं लक्षात ठेवा। आता इथे बघू शकता फक्त सावकाशमध्ये कपडा ओढत ओढत घ्यायचा साडीचा। हे अशा पद्धतीने जेवढं क्रॉसमध्ये आहे तेवढं बाजूला निघून जातं। फक्त सावकाशमध्ये ओढत ओढत घ्या, एका लाईनीमध्ये कट होऊन जातं। हे पहा एवढं इथे क्रॉसमध्ये निघालेलं आहे। इथे मध्यभागी बरोबर जास्त कपडा निघाला, कडेने कमी निघालेला आहे, ते लक्षात ठेवा। आता बघू शकता साडी अशा पद्धतीने साडी आपली इथे कट झालेली आहे। हे पहा बघू शकता अशा पद्धतीने। आता ही साडी एकदम अशी सिल्की आहे ही सुद्धा। आता ह्याला ब्लाऊज पीस आहे, तो सुद्धा कसा कट करावा लागतो एकदम असं सोपं सांगते। नेसत्या पदराला ब्लाऊज पीस येतो। हे पहा ही आपली सुईची बाजू आहे, हे बाहीला येणार आहे। आता इथे काय करते मी, हा ब्लाऊज पीस घेते आत्ताच आपण कट केलेला, ही पट्टी काटाची पट्टी या बाजूला ठेवून घेते, म्हणजे त्याच मापाचा बरोबर आपल्याला ब्लाऊज पीस ह्याचा कट करून घ्यावा लागेल। हे पहा असं ठेवून घ्यायचं सर्वात आधी। हे पहा हा सुद्धा ब्लाऊज पीस आहे म्हणून साठी समजून सांगते। हे पहा असं पकडलं म्हणजे आपल्या लक्षात येतं किती कट करून घ्यावं लागतं। ब्लाऊजसाठी लागणारा कपडा इथे बरोबर असं पकडलं मी, जेवढा लागतोय तेवढा। आता थोडंसं जास्त घेते नॉर्मलमध्ये। आता मी काय करणार तिथं थोडासा एक कट देऊन घेते। हे पहा लक्षात आलं। आता इथे काय करायचं, ही साडी एकदम असं सिल्की सुळसुळीत सुद्धा आहे। पहा एका लाईनीमध्ये अशी कट करून घ्यायची, सरळ जाते। फक्त नेटच्या साडीचा प्रॉब्लेम येतो। हे पहा असं कट करून झालं। आता दाखवते तुम्हाला इथे मी। हे पहा बघू शकता, हे पहा एका लाईनीमध्ये कट करून झालेला आहे। खूप अशी सिल्की साडी आहे, हे पहा सुळसुळीत एकदम। आता ब्लाऊज पीस सुद्धा बघू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे एवढा कट होऊन निघतो आपला बरोबर। हे पहा एवढा, ते लक्षात ठेवायचं आहे। घडी सुद्धा टाकून दाखवते तुम्हाला वाटलंच तर मी। हे पहा अशा पद्धत डबल आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा, असं मोजून बघायचं मग कट करून घ्यायचा, व्यवस्थित निघून जातो, ते लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे मी तुम्हाला दुसरी सुद्धा साडी कट करून दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या। हे पहा खूप असं क्रॉसमध्ये आहे। इथे काय करायचं, लेस आलेला आहे खालच्या बाजूला। हे पहा थोडंसं कट करून घ्यायचं, ह्या बाजूला क्रॉसमध्ये आहे ना, थोडंसं नॉर्मलमध्ये हे पहा असं कट करून घ्यायचं। सावकाशमध्ये ओढून घ्या, जास्त खेचू नका। हे पहा असं जेवढं क्रॉसमध्ये आहे ते बरोबर निघून जातं, ते लक्षात ठेवा। फक्त सावकाशमध्ये, फक्त नेटची साडी असेल तर अशी ओढायची नसते। तुम्हाला मी नेटची सुद्धा साडीचं थोडंसं दाखवते। हे पहा आता एका लाईनीमध्ये थोडंसं असं कट करून घ्यायचं, ते लक्षात ठेवा जा नेहमी। हे पहा झालं एका लाईनीमध्ये, बघू शकता इथे। हे पहा झालं व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने होऊन जातं ते एका लाईनीमध्ये, ते लक्षात ठेवा। आता इथे दुसरी सुद्धा साडी मी इथे तुम्हाला कट करून दाखवते। हे पहा हा ब्लाऊज पीस आहे। हे पहा ह्या बाजूला नेसत्या पदराला ब्लाऊज पीस आलेला आहे। आता इथे काय करायचं, हा ब्लाऊज पीस आहे बघू शकता एवढा, तो बरोबर आहे। आता इथून थोडंसं अलीकडून कट करायचं, एवढं अंतर ठेवा। हे पहा थोडंसं कट करून घेतलं, पुरला पण पाहिजे ना ब्लाऊज पीस। हे पहा असं एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये ओढून घ्यायचा, लक्षात ठेवा। म्हणजे जेवढं क्रॉसमध्ये असेल ना तेवढं कट होऊन जातं। धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे। आता तुम्हाला इथे दाखवते मी लगेच। हे पहा झालं सरळ लाईनीमध्ये। हे पहा अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये बरोबर कट होऊन जातं, ते लक्षात ठेवा। हे पहा अशा पद्धतीने झालं बरोबर। फक्त असं झालं तर असं प्लेनमध्ये करायचं थोडंसं इथे या बाजूला, म्हणजे ते कट करताना होतंच कधी कधी, ते लक्षात ठेवा। आता बघू शकता हा ब्लाऊज पीस आपला बरोबर असं परफेक्ट कट होऊन झालेला आहे। हे पहा बघू शकता इथे कमी निघलं, पण ह्या बाजूला क्रॉस आहे तेवढं निघून जातं, ते लक्षात ठेवा नेहमी। हा आता आपला ब्लाऊज पीस परफेक्ट कट करून झाला। ही पद्धत नेहमी वापरत जा। बऱ्याच ताईंनी मला हे विचारलं होतं की आमच्याकडे पिको फॉलची मशीन नाही, मग आम्ही कसा फॉल लावायचा, सोपं सांगते एकदम। हे पहा काय करायचं, त्यावेळेस तुम्ही ही आपली नेसती पदराची बाजू आहे लक्षात ठेवा। सर्वात आधी ती मी तुम्हाला इथे कट करून दाखवते।
हे पहा इथे मी फॉल लावून घेतलेला आहे, फक्त हे माझं कट करायचं राहिलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. मग त्यासाठी मग मी काय करणार, हे पहा थोडंसं एका लाईनीमध्ये कट करून झालं. आता फक्त सावकाशमध्ये कपडा असा ओढून घ्यायचा, म्हणजे जेवढं आपलं क्रॉसमध्ये असेल ना तेवढं कट होऊन जातं. हे पहा अशा पद्धतीने ह्या बाजूला. आता हे एका लाईनीमध्ये कट करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपलं क्रॉसमध्ये थोडं तरी असलं तरी ते निघून जातं. आता बऱ्याच वेळा कोपरा आल्यासारखं होतं बघा, क्रॉसमध्ये थोडंसं असलं तरी. हे पहा बघू शकता एका लाईनीमध्ये आपल्या इथे कट करून झालेलं आहे. ही उलट बाजू आहे लक्षात ठेवा, आणि ही आपली सुईची बाजू आहे लक्षात ठेवा. हे सुद्धा बघत जा फॉल जोडताना साडीला. ही उलट बाजू आहे आणि ही आपली सुईची बाजू आहे. आता जर तुमच्याकडे पिको फॉलची मशीन नसेल तर कशा पद्धतीने इथे बाजूला मग टिप सुद्धा टाकू शकता किंवा शिलाई देऊ शकता म्हणलं तरी सुद्धा चालतं. आता मग त्यावेळेस काय करायचं, एकदम नाजूकमध्ये करावी लागणार मग तुम्हाला तिथे. हे पहा एकदम थोडीशी नॉर्मलमध्ये अशी घडी करून घ्यायची आणि परत एकदा अशी घडी करून घ्या. साध्या शिलाई मशीनवरती सुद्धा जमतं. हे पहा अशी घडी करून घ्या आणि एकदम नॉर्मलमध्ये एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची. घडी करताना हे पहा एकदा करायची, परत एकदा, हे पहा अशा पद्धतीने, आणि शिलाई देऊन घ्यायची सरळ एका लाईनीमध्ये. आणि फॉल कसा जोडून घ्यायचा, मग त्यावेळेस काय करायचं, एवढं अंतर ठेवा, एवढं अंतर ठेवायचं. बघू शकता तेवढं मी बरोबर अंतर ठेवलं. लक्षात ठेवा, वाटलं तर 2 बोटं जास्त ठेवा, काही प्रॉब्लेम नाही येत, असं मोजून घ्या. हे पहा असं ठेवायचं आणि 2 बोटं जास्त घेऊ शकता, तेवढं अंतर सोडायचं, ते लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा साड्यासुद्धा लांबीला कमी असतात, म्हणूनसाठी तेवढं अंतर ठेवायचं. आलं लक्षात, सोपं झालं. धागा कट करून घेते सर्वात आधी. हे पहा आता इथं काय करायचं, फॉल जोडताना इथून सुद्धा तुम्हाला हातशिलाई करावी लागणार आहे हाताने, मशीन नसेल तर. आणि ह्या सुद्धा बाजूला तुम्हाला हातशिलाई करावी लागणार आहे. सर्वात आधी खालची बाजू करून घ्यायची, ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा ज्या पद्धतीने आपण फॉल जोडतो मशीनवरती त्या पद्धतीने इथे फक्त घडी करून घ्यायची. अर्धा इंचची घडी थोडीशी फॉलची करावी लागते. घडी करून आतल्या बाजूला जातं ते बरोबर. सर्वात आधी खालची बाजू पूर्ण करून घ्यायची, लक्षात ठेवा. नंतर पूर्ण वरच्या बाजूला फॉल जोडून घ्यावा लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. इथे सुद्धा मी खाली हातशिलाई केली आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला हातशिलाई आहे पूर्ण. मग त्या पद्धतीने तुम्ही करता. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजला हातशिलाई करतो का तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता नेटची साडी आहे, नेटची साडी असेल तर कशी कट करावी लागते, शक्यतो फरशीवर ठेवत जा. फक्त इथे तुम्हाला मी दाखवते, असं कट करू नका म्हणून समजून सांगते. हे पहा आता इथे मी थोडंसं असं कट केलं, फक्त लक्ष देऊन बघा. हे पहा ते सरळ जाणार नाही, इकडे जाणार ते. हे पहा दाखवते लगेच. हे पहा इथं तर झालंच नाही, ते थोडंसं इथे घेते मी. हे पहा इकडं जातं ते, फक्त दाखवलं तुम्हाला. हे पहा ह्या बाजूला जाणार ते. कधीही नेटची साडी अशी कट करू नका, ते लक्षात ठेवा. फरशीवर ठेवा. हे पहा सरळ फरशीवर ठेवायची अशी, आणि एका लाईनीमध्ये पट्टीचा वापर करायचा. एक लाईन ओढून घ्यायची, नंतर कट करा, ते लक्षात ठेवा. परत एकदा सांगते. हे पहा मी थोडंसं इथे कट करून दाखवते. हे पहा झालं कट करून तिथं. आता ह्या बाजूलाच जाणार, सरळ कधीच खोट नाही ते साडी कट, एवढं लक्षात ठेवा फक्त. हे पहा ह्या बाजूला जाणार ती. हे पहा इकडे जाणार ते. हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी नेटची साडी असेल तर अशा पद्धतीने कट करू नका. मग अशी दाखवलं ती पद्धत नका वापरू. सरळ फरशीवर ठेवायची, एक पट्टीची लाईन ओढायची आणि नंतर कट करा, होते ते सरळ बरोबर, ते लक्षात ठेवायचं आहे. साडीला फॉल जोडण्या अगोदर शक्यतो काय करायचं, तुम्ही फॉलना धुवून घेत जा, ते लक्षात ठेवा. धुतल्याच्या नंतर फॉल थोडासा आपला आकसला जातो, ते व्यवस्थित कपडा म्हणजे भरला जातो, व्यवस्थित होऊन जातं. आणि जर तुम्ही तसाच फॉल जोडला तर साडीला झोळ आल्यासारखं होतं बघा. त्यासाठी फॉल आधी काय करायचा, स्वच्छ धुईचा, त्याची पूर्ण अशी खळ निघून जाते. फॉल आपला आकसला जातो, थोडासा प्रेस करून घ्यायचा, नंतर जोडावा लागतो. लक्षात आलं तुमच्या. आता इथे आपल्याला फॉल असा पूर्ण असा प्रेस करून घ्यायचा सर्वात आधी. हे पहा एका लाईनीमध्ये करून घ्या. कुठेही गुढी पडू देऊ नका, नाहीतर गुढी पडलं तर काय होतं, फॉल जोडायला व्यवस्थित येत नाही. त्यासाठी पूर्ण आपला इथे फॉल झाला पाहिजे व्यवस्थित असा प्लेनमध्ये, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे आपल्याला पूर्ण फॉल असा प्रेस करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित जोडायला सुद्धा सोपं पडतं आणि हातशिलाई करायला सुद्धा आपल्याला एकदम असं सोपं जातं. त्यासाठी पूर्ण असा प्रेस करून घ्यावा लागतो, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आणि पिको करताना टिप आहे ना पिकोची 2 वरती ठेवत जा. हा आपला बाण आहे ना तो 2 वरती ठेवायचा, म्हणजे पिको सुद्धा एकदम असा गोल येऊन जातो आणि नाजूक सुद्धा येऊन जातो, ते लक्षात ठेवत जा. 2 वरती ठेवायचं बरोबर, म्हणजे व्यवस्थित होऊन जातं.
साडीला फॉल जोडण्या अगोदर काय करायचं, दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे पकडा. बघू शकता किती क्रॉसमध्ये आहे. सर्वात आधी असं ठेवायचं आणि एका लाईनीमध्ये कट करून घ्या. हे पहा, एका लाईनीमध्ये करून घ्या. म्हणजे काय होईल, तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजूंना असं घडी करून घ्यायला सोपं पडेल. ह्या बाजूला अर्धा इंच लागतं आणि ह्या बाजूला अर्धा इंच. अशा पद्धतीने व्यवस्थित होऊन जातं. म्हणजे आता इथे आपल्याला सर्वात आधी साडीला पिको करून घ्यायचं आहे. ही आपली सुईची बाजू आहे आणि ही आपली उलट बाजू आहे. लक्षात ठेवा, ही उलट बाजू लक्षात ठेवा. आणि हा आपला नेसता पदर आहे. आता इथून काय करायचं, सर्वात आधी हे अशा पद्धतीने पकडायचं आणि असं उभं पकडावं लागतं. लक्षात ठेवा, उभं पकडावं लागतं. हे असं, तेव्हा तुमचं पिको एकसारखं होऊन जाईल. आणि एकसारखं पकडा. फक्त ना काय करायचं, कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा, अशा पद्धतीने पकडताना एकसारखं पकडा, तेव्हा तुमचं पिको एकदम असं व्यवस्थित होऊन जाईल. हे पहा, असं उभं पकडायचं बरोबर. धागे पूर्ण आतल्या बाजूला जातात. हे पहा, अशा पद्धतीने. आणि पिको सुद्धा एकदम असं एकसारखं होऊन जातो. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे एकदम असं व्यवस्थित आणि एकसारखं होऊन जातो. हे पहा, अशा पद्धतीने फक्त एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथं काय करायचं, हे पहा, अशा पद्धतीने पकडून धरायचं आणि परत ह्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची. पूर्ण पॅक करून घ्या. तिथे बऱ्याच वेळा काय होतं, तिथंच आपण सोडून देतो, तिथून वरच्या बाजूला निघत जातं. त्यासाठी पूर्ण बंद करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण बंद करून झालं. हे पहा, बघू शकता एका लाईनीमध्ये पिको आला. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. किती सुद्धा क्रॉसमध्ये साडी असू देत, अशीच कट करत जा. किती सुद्धा सिल्की साडी असू देत. आता ही सुईची बाजू. हे पहा, अशा पद्धतीने आपण इथे पिको करून घेतला पूर्ण साडीला. हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने. आता ही उलट बाजू. आता ही झाली सुईची बाजू. आता ह्या बाजूने इथे सुद्धा आपण इथून सुरुवात केली होती ना. हे पहा, अशा पद्धतीने इथून सुरुवात केली ना, मग ही बाजू ह्या बाजूला घ्यायची. इथे सुद्धा पूर्ण पॅक करून टाका. बऱ्याच वेळा काय होतं, वरच्या बाजूने सुद्धा इकडं निघत जातं. त्यासाठी इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यावं लागतं. लक्षात ठेवायचं. हे पास पूर्ण पॅक करून घ्या. तुमच्याकडे किती सुद्धा साड्या येऊ द्यात, ही पद्धत वापरत जा. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करत जा. हे पहा, अशा पद्धतीने. दोरा असेल तर थोडा फार शिलाईचा दोरा राहतो, तो सावकाशमध्ये असा कट करत जा. ते लक्षात ठेवायचा नेहमी. बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. पहा, ही सुद्धा बाजू बघू शकता एकसारखं होऊन जातो. हे पहा, पूर्ण पॅक करत जा. इथे सुद्धा पूर्ण पॅक करायचं. म्हणजे काय होतं, निघत नाही तिथे कधीच. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे आपल्या साडीला फॉल जोडून घ्यायचा आहे. ही आपली सुईची बाजू आणि ही आपली उलट बाजू आहे. हा आपला पूर्ण नेसता पदर आहे. लक्षात ठेवा. आता इथे फॉल जोडताना इथे खालच्या बाजूला जोडून घ्यावा लागतो. लक्षात ठेवायचं आहे. एवढं अंतर सोडून द्या. नेहमीप्रमाणे मी सांगत असते. हे एवढं सोडून द्यायचं. वाटलंच तर 2 बोटं आणि एक मार्किंग करून घ्यायचं इथे. आणि साडी कमी असेल तर एवढंच अंतर ठेवा. फक्त एवढंच अंतर सोडून द्यायचं ह्या बाजूला. नंतर इथे एक मार्किंग करून घ्यायचं. तिथून फॉल जोडायला सुरुवात करायची. आलं लक्षात? सोपं सांगितलं. मार्किंग करून घ्या एक तिथे. आता इथे काय करायचं, फॉल जोडताना तर इथे आपल्याला साडीला फॉल जोडून घ्यायचा आहे. ही सुईची बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे. उलट बाजू बघू शकता इथे सुद्धा थोडंसं घडी करून शिलाई दिलेली आहे पूर्ण. म्हणजे ही उलट बाजू आणि ही झाली आपली सुईची बाजू. आता ही बाजू वरच्या बाजूला करायची. आलं लक्षात? हे पहा, आता इथे काय करायचं, अर्धा इंच असं घडी करून घ्यायचं आणि असं अंतर ठेवायचं. एवढं अंतर ठेवायचं आणि एक वाटलं तर एक मार्किंग करून ठेवा इथे. आता तिथपर्यंत झालं बरोबर. हे अशा पद्धतीने आलं बरोबर. आता इथं काय करायचं, वाटलं तर एक मार्किंग करून ठेवा. इथून फॉल जोडायला सुरुवात करावी लागते. हे पहा, आणि पूर्ण बंद करून घ्या सर्वात आधी. हे पहा, थोडंसं परत एकदा बंद करून घ्यायचं. म्हणजे निघत नाही पटकन. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण बंद करून घ्या. आता इथे हे सुद्धा वरती पकडायचं आणि हे सुद्धा असं वरती पकडायचं. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा एकसारखं. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, बघू शकता. हे पहा, एक प्रकारचा तिथे सुद्धा पिको तयार होतो. आलं लक्षात? आता हे सुद्धा वरती असं तेवढंच अंतरानुसार हे सुद्धा असं पकडायचं. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे.
इथे सुद्धा आपला पिको तयार होतो आणि ते पूर्ण पॅक होऊन जातं गोल आकारामध्ये. लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. व्यवस्थित होऊन जातं, पूर्ण पॅक होऊन जातं. सुरुवातीला सुद्धा पॅक करायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. नाही तर पटकन निघत जातं ते लक्षात ठेवायचं नेहमी. साडी पिको फॉल करताना खूप महत्त्वाचं असतं. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आलेलं आहे थोडंसं. ते मी तुम्हाला नंतर सांगते, पुढे आल्याच्या नंतर. हे पहा, आता हे दोन्ही सुद्धा असं पकडा. हे पहा, असं इथपर्यंत आलो आपण. आता इथं काय का थोडंसं खाली आहे ना, ते असं घडी करून घ्यायचं थोडंसं. आता हे मग वरच्या बाजूला असं पकडायचं. परत एकदा समजून सांगते, असं आलं तर काय करायचं. हे पहा, असं आलेलं आहे ना इथून. आता इथे हे पहा, हे अशा पद्धतीने आहे ना, थोडंसं घडी करून घ्या आणि असं उभं पकडायचं. हे पहा, इथे सुद्धा ही बाजू. हे पहा, इथपर्यंत आलो आपण. हे पहा, थोडीशी शिलाई देऊन घ्या. आता इथे आपली पूर्ण डिझाईन आहे. आता त्याला पूर्ण खडे आहेत बघू शकता इथे जेवढं येतात ना. हे पहा, आता ही डिझाईन सुद्धा आपल्याला दिसायला पाहिजे ना, मग त्यासाठी फॉल असा ठेवून घेणार आहे आपण. हे पहा, असं पकडायचं. हे पहा, इथे पकडायचं. ही डिझाईन आपली दिसली पाहिजे, लक्षात ठेवा. हे पहा, ही डिझाईन आपली दिसली पाहिजे ना. इथे फॉल घेऊन चालत नाही, दिसायला ते व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी फॉल इथे असा ठेवून घ्यावा लागेल ना. पण इथे आपले खडे आलेले आहेत, मग काय करायचं त्यावेळेस. हे पहा, हे खडे काढून टाका थोडेसे. शिलाईमध्ये जेवढे खडे तुमचे येतील ना ते काढून टाका, मशीनमध्ये गुंतू शकतात. आलं लक्षात. त्यासाठी हे खडे काढून टाका, नाही तर पूर्ण मशीन पॅक होऊन जाते. आलं लक्षात. त्यासाठी हे खडे आहेत ना पूर्ण काढून टाका, ते लक्षात ठेवाय थोडे थोडे. आता काय करायचं त्यासाठी. हे पहा, जिथपर्यंत असा फॉल पकडायचा. हे पहा, फक्त सांगते तुम्हाला इथे मी सुद्धा तीच पद्धत वापरत असते. हे पहा, असं पकडायचं आणि मोजून घ्यायचं कुठपर्यंत आपला फॉल येतोय तो मोजून घ्यायचं सर्वात आधी. आता इथपर्यंत आपला येतोय, मग तिथपर्यंत थोडे थोडे खडे काढून घ्या, जेवढे शिलाईमध्ये येतात तेवढे. आलं लक्षात. आता इथून मग हे पहा असं ठेवायचं. हे पहा, अशा पद्धतीने ते लक्षात ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने मग शिलाई देत घ्यायचं आहे. सावकाशमध्ये देऊन घ्या, सावकाशमध्ये. फक्त फॉल आपल्या इथे सरळ झाला पाहिजे, सरळ. लक्षात ठेवा, सरळ फॉल झाला पाहिजे. फक्त ही डिझाईन सुद्धा आपली दिसली पाहिजे ना, म्हणूनसाठी समजून सांगते. हे पहा, असं ठेवून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. इथे सुद्धा पुढं असं पकडत जा, म्हणजे काय होतं व्यवस्थित होऊन जातं. बघू शकता एका लाईनीमध्ये आलं. इथे थोडंसं आपलं क्रॉसमध्ये जास्तीचं होतं ना, ते बरोबर आतल्या बाजूला जातं. ही पद्धत वापरायचा. बऱ्याच वेळा काय होतं इथे डिझाईन चालू होते पण हा कपडा जास्तीचा असतो इथे, बऱ्याच वेळा एवढं अंतर सुटलं जातं. मग त्यावेळेस थोडंसं असं घडी करून घेतलं तरी सुद्धा चालतं. ही बाजू थोडीशी कधी कधी जास्त असते बघा, मग त्यासाठी थोडंसं असं घडी करून घेतलं तरी सुद्धा चालतं. अशा पण साड्या असतात कधी कधी कपडा इथे जास्त पण असतो. बघू शकता एवढा आपण इथे पिको केला ना थोडासा. बघू शकता ही डिझाईन सुद्धा आपली दिसायला लागली. फक्त दोरा वापरताना त्याच कलरचा वापरायचा. आलं लक्षात. ही पद्धत वापरत जा नेहमी. आता इथे आल्याच्या नंतर काय करायचं. हे पहा, थोडंसं घडी करून घ्या अर्धा इंचा नेहमीप्रमाणे. हे पहा, अर्धा इंच असं घडी करून घ्यायचं आणि थोडीशी हे अशा पद्धतीने पुढेपर्यंत घ्या शिलाई. तिथं सोडून देऊन चालत नाही, नाही तर निघत जाईल तिकडच्या बाजूला. आलं लक्षात. हे पहा, पुढे घ्यायची थोडीशी आणि थोडंसं तिथं बंद करून घ्या. हे पहा, असं बंद करून घ्यायचं. लक्षात ठेवा, पूर्ण बंद करून घ्यायचं तिथे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि साडी आपली काढून घ्यायची. हे पहा, पूर्ण बंद करून घ्यायचं इथे, ते लक्षात ठेवायचं. बघू शकता हे पहा, ह्या बाजूला. हे पहा, आपली डिझाईन सुद्धा व्यवस्थित आली. हे पहा, अशा पद्धतीने राहते. हे पहा, ह्या बाजूने दाखवते. हे पहा, फक्त काय करा त्या कलरचा दोरा वापरा, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तुमची डिझाईन सुद्धा साडीची दिसायला व्यवस्थित दिसेल. ही पद्धत ना नेहमी वापरायचं. आता ह्याला मी तुम्हाला हात शिलाई करून दाखवते. आता इथे मी 2 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे सुईमध्ये. आता सर्वात आधी खूप महत्त्वाचं, इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं. हे पहा, इथे ना पूर्ण पॅक करून घ्यायचं. तुम्हाला जेवढा लांबीला दोरा ठेवायचा तेवढा ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, पूर्ण पॅक करून घ्या. इथे निघलंच नाही पाहिजे अजिबात. असं पूर्ण पॅक करून घ्यायचं. झालं व्यवस्थित पूर्ण पॅक. आता इथून सुरुवात करायची आहे.
साडी खूप सिल्की आहे. सावकाशमध्ये फॉल आपल्याला हातशिलाईसुद्धा करावा लागतो. आता इथे सर्वात आधी हे पहा एका लाईनीमध्ये, त्यासाठी सर्वात आधी आपण मगाशीच कट करून घेतलं होतं एका लाईनीमध्ये, लक्षात ठेवा, ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आता इथे काय करायचं हे पहा, इथं आपण पूर्ण पॅक करून घेतलं ना, ते पूर्ण आतल्या बाजूला गेलं पाहिजे. हे आतल्या बाजूला गेलं, आलं लक्षात. आता इथे सुरुवातीलाच पूर्ण पॅक करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं तिथं निघत सुद्धा जातं, त्यासाठी पूर्ण पॅक करून घ्यायचं. हे पहा पूर्ण पॅक करून झालं. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं. आता इथे असं पकडून धरायचं. हे पहा मी शक्यतो ताटावरती करत असते, तुमची जी पद्धत असेल पाटावरती, किंवा आता मी तुम्हाला मशीनवरती दाखवते, पण मी ताटावरती करत असते. ताटावरती खूप सोपं जातं, तुम्ही एकदा तरी करून बघा. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं. फक्त साडीसुद्धा प्लेन झाली पाहिजे, गुढी पडू द्यायची नाही. आणि हे सुद्धा पूर्णाचं प्लेन झालं पाहिजे. हे आता इथून नाजूक करा, तुम्हाला जेवढी जमेल तेवढी नाजूक करा. अंतर थोडंसं ठेवा, अंतर थोडंसं ठेवायचं. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. हे अशा पद्धतीने. आणि जास्त ओढायचं नाही, सिल्की साड्या असतात त्यासाठी जास्त ओढायचं नाही. दोरा जेवढा पाहिजे तेवढा दोरा लांबीला घ्या, तुम्हाला जेवढा ठेवायचा आहे तेवढा. आता सावकाशमध्ये हे अशा पद्धतीने ओढून घ्यायचं, लक्षात ठेवा. हे सावकाशमध्ये जास्त खेचू नका. आणि मग नंतर काय करायचं हे इथे थोडंसं असं प्लेन करून घ्यायचं. हे ते खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा. असं पूर्ण प्लेन करून घ्यायचं. एकदा जर तुमचा सराव झाला पटपट होऊन जातं. हे अशा पद्धतीने. आता बघू शकता ही बाजू. हे झालं पूर्ण प्लेनमध्ये, गुढी पडत नाही म्हणूनसाठी समजून सांगते. किती सुद्धा तुमच्याकडे सिल्की साडी येऊ द्यात, असं हातशिलाई करायची. जेवढं अंतर तुम्हाला ठेवायचं शक्यतो नाजूक ठेवा. आणि झालं ना आपलं एवढं, लगेच असं हाताने पूर्ण प्लेन करत करत घ्यायचं, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम अजिबात येत नाही. किती सुद्धा सिल्की साडी येऊ द्यात. आता ह्या बाजूला घेते मी. आता इथे काय करायचं हे प्लेन आहे का बघा सर्वात आधी, खूप महत्त्वाचं असतं. आता इथे हे इथून किती ठेवायचं तुम्हाला अंतर, एकसारखं ठेवा फक्त. हे नाजूक करा शक्यतो. हे अशा पद्धतीने नाजूक आलं पाहिजे. अंतर थोडंसं ठेवायचं एकसारखं. इथे मी तुम्हाला फक्त थोडंसं करून दाखवते, बाकीची साडी तुमची त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे अशा पद्धतीने फक्त सावकाशमध्ये. हे अशा पद्धतीने जेवढा तुम्हाला दोरा लांबीला ठेवायचं तेवढाच ठेवा, म्हणजे हातशिलाई करायला सुद्धा सोपं जातं, ते लक्षात ठेवा. हे प्लेन झालं. एकदा जर सराव झाला पटपट होऊन जातं, लक्षात ठेवा. दाखवते ह्या बाजूला. हे झालं पूर्ण प्लेनमध्ये. हे अशा पद्धतीने गुढी पडत नाही अजिबात. फक्त हा सुद्धा कपडा वरचा प्लेन आहे का आणि खालचा कपडा प्लेन आहे का ते महत्त्वाचं असतं. तर गुड्या पडल्या ना खूप असं दिसायला वेगळंच दिसतं, जोळ आल्यासारखं होतं. हे अशा पद्धतीने सावकाश करा, एकसारखी करून घ्या. फक्त खालचा सुद्धा कपडा साडीचा सापडला पाहिजे. हे अशा पद्धतीने दोरा पण ओढताना सावकाशमध्ये. हे अशा पद्धतीने बघू शकता. तिथं सोडून द्यायचं, लगेच परत असं प्लेन करून घ्यायचं कपडा. म्हणजे हा सुद्धा कपडा प्लेन झाला पाहिजे आणि हा सुद्धा कपडा आपला इथे प्लेन झाला पाहिजे. आलं लक्षात? सोपं सांगितलं एकदम, म्हणजे तुम्हाला ना ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. एकसारखं अंतर ठेवा, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. हे अशा पद्धतीने फक्त साडीचा सुद्धा कपडा सापडला पाहिजे. एकदा सराव झाला ना लय पटपट होऊन जाते साडी. सिल्की कपडा असेल तर सापडायला सुद्धा त्रास देतो कधी कधी, लक्षात ठेवा. सावकाशमध्ये करा त्यासाठी. हे सावकाशमध्ये ओढून घ्यायचा दोरा, जास्त खेचायचा नसतो. नाहीतर इकडच्या बाजूला काय होतं, तो कपडा सापडला ना इथे गुड्या पडल्यासारखं होतं बघा, धागा येतो कधीतरी, ते पद्धतीने सुद्धा होऊन जातं. आता इथे बघा हे असं प्लेन करायचं पूर्ण. हे झालं व्यवस्थित. ह्याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण हातशिलाई करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. आणि इथेच जर तुमचा दोरा संपला तर तिथं काय करायचं, हे असं पूर्ण पॅक करून घ्या. दोरा संपला ना तिथे काय करायचं, पूर्ण पॅक करून घ्यावं लागेल, लक्षात ठेवा. नाही तर निघत जातं इकडच्या बाजूला, त्यासाठी पूर्ण पॅक करून घ्यायचं.
हे पहा असं पूर्ण पॅक करून घ्यायचं. 2-3 वेळा पूर्ण पॅक करून घ्यायचं म्हणजे निघत नाही पटकन. आणि धागासुद्धा कट करताना काय करायचं, थोडासा वरच्या बाजूला कट करायचं. हे अशा पद्धतीने, जास्त असं इथं सुद्धा कट करायचं नाही खाली, ते लक्षात ठेवा. तुम्हाला सुद्धा पूर्ण साडीला ह्याच पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची आहे. आत्ता दाखवलं ती पद्धत नक्की वापरायची आहे. हे अशा पद्धतीने आत्ताच आपण इथे हातशिलाई सुद्धा करून घेतलेली आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने पूर्ण प्लेन करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा एकसारखं पकडायचं म्हणजे काय होतं, इथे गुड्या पडत नाहीत आणि इथे सुद्धा गुड्या पडत नाही किंवा असं झोळ आल्यासारखं होत नाही, ते लक्षात ठेवा. ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं. एकदा तुमचा सराव झाला नक्की जमेल तुम्हाला, म्हणजे पटपट होऊन जातं ते. हे पहा अशा पद्धतीने अंतर फक्त एकसारखं ठेवायचं हातशिलाई करताना. हे पहा बघू शकता इथे सुद्धा कुठेही तुम्हाला गुढी पडलेली दिसणार नाही. किती सुद्धा सिल्की साडी असू द्यात तरी सुद्धा ही पद्धत वापरत जा, अजिबात प्रॉब्लेम येत नाही कुठल्याच पद्धतीमध्ये. हे असं पकडायचं हातशिलाई करताना म्हणजे काय होतं, इथे सुद्धा अजिबात गुढ्या पडलेल्या दिसणार नाही. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. हे अशा पद्धत व्यवस्थित होऊन जातं, ते कुठलाही प्रॉब्लेम अजिबात येत नाहीये. इथे सुद्धा बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. फक्त इथे ना पूर्ण असं पॅक करून घ्यायला विसरू नका, नाही तर बऱ्याच वेळा तिथं काय होतं असं निघत जातं, लक्षात ठेवत जा. आज मी तुम्हाला साडी सरळ लाईनीमध्ये कशी कट करावी लागते किंवा साडीला फॉल कसा जोडून घ्यावा लागतो एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.